ठरला टारच्या 26 जानेवारी 2026च्या भागाची सुरुवातच जोरदार तणावाने होते. पूर्ण आजींचा संताप प्रियावर ओसंडून वाहत असतो. स्वतःच्या नव्याला जेवणावरून उठवणं हा अक्षम्य गुन्हा असल्याचं सांगत त्या प्रियाला चांगलंच फैलावर घेतात. घरातील सगळेच जण प्रियावर नाराजी व्यक्त करतात. तुझ्या वागण्यात कायमच असंस्कृतपणा असतो असं ठणकावून सांगत पूर्णा आजी तिच्या स्वभावावरच बोट ठेवतात. सायली मात्र या सगळ्याला ठोस वळण देते. प्रियाचा घाणेरडा स्वभाव सुधारण्यासाठी ती थेट नियम जाहीर करते. सायली स्पष्ट शब्दात सांगते, तुझा आमच्याशी जितका कमी संबंध येईल तितकंच सगळ्यांसाठी चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट, घरातल्या सगळ्यांची जेवण होईपर्यंत तू जेवायच नाहीस. विमलताईंचे जेवण होईपर्यंत सुद्धा नाही. सायलीच्या या निर्णयाला कल्पना आणि पूर्णा आजी पूर्ण पाठिंबा देतात. पूर्णा आजी ठामपणे सांगतात की हा अन्नदेवतेचा कोप आहे आणि त्याची शिक्षा प्रियाला भोगावीच लागेल. नियम मोडले तर घराबाहेर पडायची तयारी ठेव, असा थेट इशाराही दिला जातो. त्या दिवशी प्रियाला जेवण मिळणारच नाही हे स्पष्ट होतं. पण एवढं सगळं घडूनही प्रियाच्या डोक्यात कारस्थानं थांबत नाहीत. उपाशी असतानाही तिच्या मनात अश्विनला पुन्हा आपल्या बाजूला कसं वळवायचं याचे प्लॅन सुरू असतात. दुसरीकडे सायली आणि अर्जुन प्रियाच्या कारनाम्यांबद्दलच चर्चा करत असतात. दरम्यान किल्लेदारांच्या घरी वेगळाच संशयाचा खेळ सुरू असतो. रात्री नागराज कुठेतरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. प्रतिमा त्याला अडवते, पण तो काहीतरी कारण काढून निघून जातो. रविराज प्रतिमाला सांगतो की सुमनला तातडीने मदतीची गरज आहे आणि तिला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जायला हवं. नागराजच्या हालचालींवर प्रतिमा आणि रविराज दोघांनाही संशय येतो. नागराजच्या फोनमध्ये सुमनच्या अपहरणाचा व्हिडिओ सापडला कसा, हे कोड त्यांना अजूनही सुटलेलं नसतं. इकडे नागराजच्या मनात वेगळाच प्रश्न घोळत असतो. अर्जुन आणि सायली सुमनपर्यंत पोहोचले तरी कसे? कदाचित पोलिसांनी आपला फोन ट्रॅक केला असावा, असा अंदाज तो बांधतो आणि याबद्दल प्रियाला फोन करायचं ठरवतो. इकडे उपाशीपोटी तळमळणारी प्रिया जागीच असते, तेवढ्यात नागराजचा फोन येतो. अश्विन झोपलेला असल्यामुळे ती हॉलमध्ये जाऊन फोन उचलते. दोघांनाही आपापल्या अडचणी मोठ्या वाटत असतात. प्रियाच्या घरी झालेल्या तमाशाबद्दल नागराजला काहीही ऐकून घ्यायची तयारी नसते. तो तिला थेट दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावतो. फोन ठेवताच भुकेने व्याकुळ झालेली प्रिया किचनमध्ये काहीतरी खायला मिळेल या आशेने शोध घेते. पण नेमक्याच क्षणी कल्पना तिथे येते आणि प्रियाचा डाव फसतो. पुढच्या दिवशी सकाळपासून प्रियाचं नवं नाटक सुरू होतं. ती साडी नेसून, चांगल्या बायकोचा मुखवटा घालून किचनमध्ये स्वयंपाकाला लागते. सगळ्यांसाठी नाश्ता करायचा ड्रामा, अस्मिताला भिजवलेले बदाम देणं, हे सगळं दाखवून ती आपली प्रतिमा सुधारायचा प्रयत्न करते. मात्र अस्मिता तिला फारसं महत्त्व देत नाही. सायली आणि कल्पनालाही हा बदल संशयास्पद वाटतो. प्रिया म्हणजेच तन्वीला अशा रूपात पाहून अर्जुनही चकित होतो. तो टोमणा मारतो, हिच्यामुळेच आज उपाशी राहायची वेळ येणार वाटतं. तन्वी लगेच उत्तर देते, मी चांगलं वागायचा प्रयत्न करते आहे, तर तुम्हीही थोडं पुढे या. सायली तिला एक संधी द्यायचं ठरवते, पण अटींचं. ती सांगते, फक्त नाश्ता नाही, आज दुपारचं जेवणसुद्धा तूच करायचं, आणि लगेच लांबलचक मेन्यू वाचून दाखवते. ते ऐकताच तन्वीच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात. बाकी सगळे जण शांतपणे बसून तिची अवस्था पाहत राहतात. इकडे प्रियाला किचनमध्ये पाहून अश्विन उपहासाने म्हणतो, त्या लुकमध्ये स्वयंपाकघरात म्हणजे काहीतरी नवीन खोटेपणा नक्कीच आहे. नागराज प्रियाला फोन करत असतो, पण प्रिया एकामागून एक कॉल कट करत राहते. शेवटी सायली अर्जुन आपला फोन ट्रॅक करू नयेत या भीतीने नागराज स्वतःच फोन स्विच ऑफ करतो.
मात्र त्याचवेळी तो एक धूर्त डाव खेळतो. महिप्तला अडकवण्यासाठी तो सुमनचा फोन थेट महिपच्या बंगल्याबाहेर नेतो आणि काही क्षणांसाठी तो फोन ऑन ऑफ करतो. हे काही सेकंदांचं फोन सुरू होणं इन्स्पेक्टर सावंत यांच्या लक्षात येतं. ते तात्काळ अर्जुनला फोन करून ही महत्त्वाची माहिती देतात. अर्जुन क्षणाचाही विलंब न लावता चैतन्यला याबद्दल सांगतो आणि स्पष्ट सूचना देतो, महिपच्या घरात शोध घेण्यासाठी कोर्टाची परवानगी तातडीने मिळव. परिस्थितीची गंभीरता ओळखून सायली आणि अर्जुन लगेचच महिपच्या घराकडे रवाना होतात. आता आगामी भागात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अर्जुन सायली कोर्टाच्या परवानगीने महिपच्या घरात झडती घेणार असून तिथे मिळणारा पुरावा थेट नागराजकडेच बोट दाखवणारा असेल. सुमनचा फोन महिपच्या घराबाहेर सुरू करून नागराजने महिपला अडकवण्याचा जो डाव रचला होता, तोच डाव त्याच्यावर उलटणार आहे. नकळतपणे नागराजने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली असून आता त्याच्या अडचणी वाढणार हे निश्चित.